नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण शनीबद्दल थोडीशी माहिती अशी घेतली की तुम्हाला जी शनीबद्दल भीती आहे अनेकांच्या मनात आहे, सगळ्यांना नाही पण अनेकांच्या मनात असते. सर्वसाधारण लोकांच्या मनात शनीबद्दल भीती असते, शनीबद्दल एक आकस असतो, हा आपल्याला त्रास देणारा ग्रह आहे असं असतं. शनी असा आहे ना म्हणून असं झालं अशी वृत्ती असते. पण खरं तसा शनी नाही आहे. तो कसा आहे हे आपण प्रायमरीली बघितलं. आता आपण बघायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी ज्या स्थानात असतो त्या स्थानामध्ये त्याचं काय काम आहे. आता प्रत्येक ग्रहाबद्दल आपण जेव्हा ग्रहशील चक्र पाहिलं तेव्हा प्रत्येक ग्रहाच्या दृष्टी पाहिल्या आहेत. शनी या ग्रहाला 3 दृष्टी आहेत आणि एक विशेष दृष्टी आहे. मुळात प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी आहेच, तशी शनीला पण 7वी दृष्टी आहे. पहिली दृष्टी आहे, 3री आहे आणि 10वी आहे. 3री आणि 10वी दृष्टी का आहे तर शनी हा कर्माचा कारक आहे. आपल्या कुंडलीमध्ये 3य स्थान हे उपचय स्थान आहे आणि हे पराक्रमाचं आहे. हे दशमाचं 6ठ आहे. त्यामुळे पराक्रम म्हणजे कर्मामधून जो पराक्रम करणार त्याचं हे स्थान आहे. म्हणून 3री दृष्टी आहे. 7वी दृष्टी आम सगळ्या ग्रहांना आहे आणि 10वी दृष्टी काय आहे तर दशम स्थान हे शनीचं स्वतःचं आणि कर्माचं स्थान आहे. म्हणून शनीला 10वी दृष्टी आहे. आणि पहिली दृष्टी अशासाठी आहे की शनी हा कार्मिक ग्रह आहे. त्याच्यामुळे तो जिथे आहे ना तिथे त्याचा इम्पॅक्ट असतोच आणि तिथे असणाऱ्या ग्रहांशी पण. म्हणजे असं बघा, शनी हा न्यायाधीश आहे. तर समजा आपण कुठेतरी प्रवास करत असू आणि प्रवासामध्ये आपल्याला असं कळतं की आपल्या बरोबरच्या प्रवाशांमध्ये एक खूप मोठ्या पोस्टवरचा सरकारी ऑफिसर आहे. साहजिकच आपल्यावर त्याचं दडपण येतं ना. म्हणजे आपला त्याचा संबंध नसला तरीसुद्धा तो सरकारी माणूस आहे याचं दडपण आपल्याला येतं. शनी हा सरकारचा कारक आहे. रवी आणि शनी हे सरकार आहेत. त्याच्यामुळे शनीचं दडपण दुसऱ्या ग्रहाला येऊ शकतं. म्हणून शनीला पहिली दृष्टी आहे. ज्यांच्या कुंडलीत प्रथम स्थानामध्ये शनी असतो, कुंडलीचं प्रथम स्थान हे निसर्ग कुंडलीचं हे मेष राशीचं आहे. म्हणजे वस्तुतः प्रथम स्थान हे मंगळाचं आहे आणि हे पूर्व दिशेचं असल्यामुळे रवीचं आहे. रवी आणि मंगळ हे दोघंही शनीचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रथम स्थानामध्ये असलेला शनी हा फारसा कम्फर्टेबल नसतो इन द सेन्स तो तिथे पूर्णांशाने मस्त मजेत आहे असा नसतो. त्याला थोडासा त्रास असतो. या प्रथम स्थानामधल्या शनीची 3री दृष्टी 3य स्थानावर, 7वी दृष्टी 7म स्थानावर आणि 10वी दृष्टी दशम स्थानावर पडते. शनी हा कर्माचा कारक आहे. प्रथम स्थान हे तुमचं व्यक्तिमत्व आहे, जगासमोर येणारा चेहरा आहे, तुमची बॉडी लँग्वेज, ॲटिट्यूड सगळं आहे. त्यामुळे माणूस अमका दिसतोय असं जे म्हटलं जातं तसं लग्नी शनी असलेला माणूस हा अतिशय कामसू असतो आणि तसाच तो दिसतो. ही माणसं आपलं काम अतिशय मनापासून करतात. कारण जिथे शनी आहे तिथे ऑर्गनायझेशन आहे, स्ट्रक्चर आहे, लिमिटेशन्स आहेत, अडथळे आहेत, प्लॅनिंग आहे, डिसिप्लिन आहे, डिटर्मिनेशन आहे. हे सगळ्या सकट शनी असतो. त्याच्यामुळे येणारे अडथळे, आव्हानं हे सगळं स्वीकारून शनी हा लॉंग टर्म काम करणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे हा कधीही काम अर्ध सोडत नाही. कितीही चिकाटी श्रम लागले तरी आपलं काम पूर्ण करतात. स्वकर्तृत्वाने काम करतात. स्वकर्तृत्वाने का तर शनी हा संशयी ग्रह आहे. तो दशमेश आहे निसर्ग कुंडलीचा. म्हणजे सहकार्यांच्या बरोबर काम करणारा आहे, स्वतःचं स्टॅटस जपणारा आहे. पण लग्नस्थानामध्ये असलेल्या शनीला बरोबर कोणी हवं आहे किंवा मी कुणावर तरी ओव्हर पॉवर करून असलं त्याचं म्हणणंच नाही आहे. कारण तो मंगळ नाही, तो स्वतः काम करणार आहे. म्हणून स्वकर्तृत्वाने काम करतात. शनीचं वय हे 35-36 हे आहे. त्यामुळे शनी ज्या स्थानात असतो तिथे 35-36व्या वर्षी सेटल होतो. लग्नी असलेला शनी 36व्या वर्षी त्याच्या एकूणच आयुष्यामधली अडथळ्याची शर्यत कमी होते.
हे आरोग्याचं स्थान आहे. रवी आणि मंगळाचं म्हणजे शनीच्या शत्रूचं स्थान आहे. त्यामुळे अर्थातच लग्नी शनी हा संशयात्मा असल्यामुळे सारखी कुरकुर असते. खूप मोठं काही असतं असं नाही, पण पोटच बिघडलंय, डोकंच दुखतंय, कसं तरीच होतंय, बरोबरच नाही वाटत आहे, ही सीटच चांगली नाही आहे, हे घरच चांगलं नाही आहे, हे ऑफिसच चांगलं, काहीतरी बारीक 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 कुरकुर लग्नी असलेला शनी करत राहतो. दशम आणि प्रथम ही जी दोन स्थानं आहेत, प्रथम स्थान हे कर्तृत्वाचं लोकांना दिसणं आहे आणि दशम हे कर्तृत्वाचं आहे. त्यामुळे इथे यश कीर्ती हे सहज मिळत नाही. शनीला कुठलीच गोष्ट सहज मिळाली तर ती पचत नाही, पटत नाही. हे असं कसं काय मिळालं, मी इथे काम एवढं केलेलं नव्हतं, इतकं यश कसं मिळालं असेल, हे बरोबर आहे ना. त्याच्यामुळे शनीला हे सगळं मिळवण्यासाठी खूप श्रम आणि वेळ खर्ची पडतो. हळूहळू पण संथपणे प्रगती मात्र नक्की करतो. शनीची प्रगती शनय शनय हळूहळू आहे. हा माणूस अतिशय स्वाभिमानी आहे, आत्मविश्वासू आहे आणि कष्टाळू आहे, कारण शनीचंच संपूर्ण स्वभाव त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतोय. तृतीयावरची दृष्टी भावंडांच्या संबंधामध्ये हा शनी कुठल्या राशीमध्ये आहे याच्यावर अवलंबून आहे. शनीचं मित्राच्या राशीत आहे, म्हणजे बुधाच्या राशीत आहे, शुक्राच्या राशीत आहे, स्वतःच्या राशीत आहे, तर हा कम्फर्टेबल आहे. पण याची तिसरी दृष्टी जी तृतीयावर पडते, शनी म्हणजे लिमिटेशन. त्याच्यामुळे भावंडांशी असलेल्या संबंधामध्ये थोडी लिमिटेशन्स येतात. सप्तमावर दृष्टी पडते. शनी हा कर्माचा कारक आहे, शनी हा विरागी ग्रह आहे, शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कैवारी ग्रह आहे. अर्थातच तो लोकांना खूप आवडणारा किंवा समाजाभिमुख असा नाही, समाजासाठी काम करतो, पण समाजामध्ये पटकन मिसळून हा 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 करणारा शनी नव्हे. त्यामुळे सप्तमाकडे बघणारा शनी हा अनरोमॅन्टिक असतो. सप्तमस्थाने रोमॅन्टिक असायला पाहिजे, पण तिथे असणारा बघणारा अनरोमॅन्टिक असतो. याची 10वी दृष्टी दशमावर पडते. त्यामुळे शनी हा स्वकष्टातूनच नेहमी वर येणारा ग्रह आहे. दशमावर बघणारा शनी स्वतःच्या मनाप्रमाणे जेवढे कष्ट होतील, जेवढ्या कष्टाला तो जे कष्ट करणं या कामासाठी अभिप्रेत त्याला वाटतं, तेवढे केल्याशिवाय त्याला यश मिळत नाही, अशी त्याची धारणा आहे. पुढचं द्वितीय स्थान आहे. द्वितीय स्थान हे स्थानांच्या प्रकारामध्ये मारक स्थान आहे. मारक म्हणजे काय ते आपण पाहिलंय, म्हणजे ऐहिक आयुष्याला मारक असा त्याचा अर्थ झाला. द्वितीय स्थानामध्ये द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे, स्वकष्टार्जित संपत्तीचं स्थान आहे, कौटुंबिक प्रॉपर्टीचं स्थान आहे, खाण्याचं स्थान आहे, वाचेचं स्थान आहे, बचतीचं स्थान आहे. म्हणजे धन स्वतःच्या मिळकतीचं स्थान आहे. शनीला पैसा कळत नाही. शनी हा कर्माचा कारक आहे. कर्मस्थान हे अर्थत्रिकोणातलं स्थान आहे, नो डाऊट, पण दशमस्थान म्हणजे कर्मस्थान हे पैशाचं स्थान नाही. द्वितीय षष्ठ दशम हा जो अर्थत्रिकोण आहे याच्यामध्ये द्वितीय स्थान हे पैशाचं स्थान आहे. आता इथे हा शनी आला पैशाच्या स्थानामध्ये, त्याला पैसा कळत नाही. ज्यांच्या कुंडलीत द्वितीयात शनी असतो त्यांना पैसा मिळवण्यासाठी सेटल व्हायला 35-36 वर्ष यावं लागतं. हा शनी द्वितीय स्थानामध्ये कौटुंबिक गोष्टी दाखवणार आहे, पण शनी हा कुटुंबात अडकणारा ग्रहच नाही आहे. त्यामुळे इथे हे वाचेचं पण स्थान आहे. इथे ह्या वाचेच्या स्थानामध्ये शनीचं बोलणं खूप धीमे असतं, कधी कधी कंटाळवाणं असू शकतं. या द्वितीय स्थानामधून शनीची तिसरी दृष्टी 2, 3, 4 चतुर्थ स्थानावर, 7वी दृष्टी अष्टम स्थानावर आणि 10वी दृष्टी लाभस्थानावर पडते. यातलं अष्टमस्थान आणि लाभस्थान ही दोन्ही शनीची कारक स्थान आहेत. चतुर्थ स्थान हे आनंद देणारं सुखाचं स्थान आहे, लाभस्थान हे मैत्रीचं स्थान आहे आणि अष्टमस्थान हे पैशाचं स्थान आहे, निषिद्ध धनाचं स्थान आहे, स्वतः मिळवलेला नाही. कौटुंबिक ॲसेट्स किंवा वडिलोपार्जित संपत्ती, मृत्यूपत्रातून मिळणारा पैसा, विम्यामुळे मिळणारा पैसा,
लॉटरीच्या तिकिटातून अचानक मिळणारा पैसा, असं निषिद्ध धनाचं अष्टमस्थान हे स्थान आहे. त्यामुळे इथे द्वितीय स्थानामधून मैत्री आणि आनंदाच्या स्थानावर मित्रांची निवड काळजीपूर्वक करा, कारण शनी हा खुशाल चेंडू ग्रह नाही. तो लाभस्थानावर म्हणजे स्वतःच्या कारक स्थानावर बघतो, स्वतःच्या स्थानावर बघतो, कारण हे कुंभ राशीचं स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे. पण शनी हा लिमिटेशनचा कारक आहे. शनी मित्रांच्यासाठी हापापलेला ग्रह नाही. शनी कुंभ राशीमध्ये कशाचा आहे तर सगळ्या समाजाचा रिफॉर्म करून समाजासाठी काम करणारा, रिसोर्सेस सगळ्यांना व्यवस्थित मिळण्यासाठी काम करणारा, संशोधनात्मक असा मूल त्रिकोण कुंभ राशीचा आहे. त्याच्यामुळे लाभस्थानावरची दृष्टी मित्रांची निवड मात्र काळजीपूर्वक करा हे शनीला दाखवते. आणि मिळणारा जो पैसा असतो, शनी हा लिमिटेशनचा कारक आहे. त्यामुळे लाभातून जाणारा किंवा लाभाकडे बघणारा किंवा लाभात असणारा शनी हा तुमच्या मनाला पाहिजे तेवढा पैसा देत नाही. जेवढी तुमची लायकी आहे हे लिमिटेशन शनीचं आहे. त्यामुळे कदाचित तुमच्या मनाप्रमाणे पैसा नाही म्हणून तोटा सहन करावा लागतो. पैसा टिकवण्यासाठी शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतात, कारण स्वतःच्या असमाधानामुळे कधीकधी हा शनी थोडासा डिप्रेस होऊ शकतो. आणि आत्मसन्मानासाठी, आत्मसमाधान, शनीचं काम हे कधीच पैशासाठी नाही. शनीला पैसा कळत नाही. धनस्थानामधल्या शनीला प्रत्येक काम पैशासाठी करायचं हे मान्यच नाही, त्याला तो दृष्टिकोनच नाही आहे. धीमेपणे पण निश्चितपणे काम करत राहायचं, पैसा मिळवत राहतात. पैसा मिळवणं, गुरु आणि शनी हे दोन ग्रह पैशासाठी कधीच काम करत नाहीत. पुढचा तृतीय स्थानामधला शनी बघूया. तृतीय स्थान हे उपचय आणि त्रिषडाय स्थान आहे. तृतीयाचा शनी कारक आहे. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. तृतीयातला शनी, तृतीयातला रवी, तृतीयातला चंद्र, दशमातला शनी, दशमातला चंद्र हे स्वतःचा बिझनेस करणारे आहेत. तृतीयातला शनी हा बेटर विथ टाइम उपचय स्थान असल्यामुळे आधीच शनी हा धीमेपणे काम करणार आहे. शनी हा न्यायाधीश आहे. त्यामुळे आपल्याकडे असणारी रिसोर्सेस, हे धनस्थानाचं भावात भाव आहे तृतीय स्थान, त्यामुळे आपल्याकडे असणारे रिसोर्सेस आणि स्वतःकडे असणारं स्किल याच्यामधून जास्तीत जास्त कसं चांगलं काम करता येईल याची चिकाटी या शनीकडे आहे. या शनीला कायम धीर नेहमीच त्याच्याकडे असतो, कारण हे धीराचं स्थान आहे. विश्वास त्याच्याकडे आहे. याचं कारण असं आहे, तृतीयामधला शनी हा तिसऱ्या दृष्टीने 3, 4, 5 पंचमाकडे बघतो, 7व्या दृष्टीने भाग्याकडे बघतो आणि 10व्या दृष्टीने तो व्ययस्थानाकडे बघतो. इथे तृतीयामधनं जे पंचमाकडे बघतो हे त्याचं कारक स्थान नाही, भाग्यस्थान त्याचं कारक स्थान नाही, व्ययस्थान फक्त शनीचं कारक स्थान आहे. पंचम आणि भाग्य ही दोन शिक्षणाची स्थानं आहेत. शनी हा लिमिटेशनचा कारक आहे. त्यामुळे जे शिक्षण तुमच्यासाठी, तुमच्या एकूणच संपूर्ण आयुष्याच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या लायकीचं जे आहे ते शनी देतो. हा धीर धरायला शिकवतो आणि व्ययस्थानावरती त्याची दृष्टी, व्ययाचा शनी कारक आहे अध्यात्मासाठी, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी. त्यामुळे धीर, अभ्यास आणि भाग्यस्थाने लांबचे आणि तीर्थक्षेत्री प्रवास. शनी भाग्याकडे बघणारा किंवा भाग्यातला शनी उगतच्या उगत प्रवास नाही करू देत. तृतीयामधनं तो भाग्याकडे बघतो, छोटे प्रवास नाही, मोठे प्रवास नाही, गरज असल्याशिवाय प्रवास करू देत नाही. खुल्या मनाने शिका हे त्याला समजावावं लागतं, कारण भाग्यस्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान आहे. त्यामुळे इथे हा शनी स्वकर्मावर विश्वास ठेवणारा असल्यामुळे इथे गुरुजनांवरती संपूर्ण अवलंबून राहणं त्याला शक्य नसतं. त्याला शिकवावं लागतं की खुल्या मनाने शिका, शंका काढू नका, कारण शनी हा संशयी ग्रह आहे. लांबचे प्रवास हे तो प्लॅनिंग केल्याशिवाय करत नाही. कामात अडथळे येणार, स्वतःचं जजमेंट ठेवा. आणि एकूणच जिथे नशिबाच्या स्थानावर या शनीची दृष्टी आहे तिथे या शनीला सांगावं लागतं की प्रवाहाविरुद्ध उगाचच जाऊ नका. जे काही चालू आहे, जे काही संस्कार तुम्हाला मिळाले आहेत, जे काही उच्च शिक्षण तुम्हाला अकॅडमिकली मिळतंय ते त्याप्रमाणे शिका. गुरुची दृष्टी कुंडलीमध्ये जर पंचम आणि भाग्यावर असेल तर शिक्षण उत्तम मिळतं. असं दिसून येतं की एखाद्या व्यक्तीला
समजा परदेशी शिक्षणाचा योग आलेला आहे आणि एका युनिव्हर्सिटीमध्ये तिला हवी ॲडमिशन तिथे मिळत नाही आणि त्यावेळेला त्या व्यक्तीच्या भाग्यातून शनीचं भ्रमण चाललंय, तर जे मिळालंय ते घ्या. कारण शनी तुम्हाला दाखवतोय की तुमची नक्की काय लायकी आहे. लिमिटेशन्स घालतो शनी. शनीच्या गोष्टी लिमिटेशनच्या असतात पण त्या खऱ्या असतात. शनी हा अतिशय खरा ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे मिळाले तिथे ॲडमिशन घ्या, तिथे शिका, तिथूनच तुमची प्रगती आहे. हे गोचरीच्या शनीचं नक्की दिसणारं फळ आहे. याच्या पुढचा बघूया चतुर्थ स्थानामधला शनी. चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे, ते केंद्रस्थान आहे. चतुर्थ स्थान हे चंद्राचं स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे. त्यामुळे अर्थातच चतुर्थामधला शनी हा सुखाला त्रास देतो, कष्ट करायला लावतो, संघर्ष करायला लावतो, शंका कुशंका काढतो, खूप काळ काम करायला लावतो. असमाधान हे शनीचं गणित आहे. याचं काम करणे, निर्णय घेणे ह्याच्यात अडथळे येतात. कामातल्या चांगल्या सवयी, रुटीन, कामाला योग्य वातावरण बनवणं हे सगळं या शनीला कंपल्सरी करावं लागतं. चतुर्थामध्ये शनी असेल तर नको त्या ठिकाणी बदली झालेली असू शकते किंवा एन्व्हायरमेंट चांगलं नसू शकतं किंवा सहकार्यांचं सहकार्य मिळत नाही असं असू शकतं. या सगळ्यामधून योग्य ते वातावरण निर्माण करणं हे या शनीचं काम आहे. यश आणि लोकप्रियता मिळणार आहे कारण तो दशमावर बघतोय. दशमस्थानी त्याचं स्वतःचं स्थान आहे. पण शनी हा शनय कधीही हा पटकन फळ देत नाही कारण त्याचा विश्वास नाही आहे सगळीकडे. त्यामुळे उशीर होतो. म्हणून यांना शिकवावं लागतं की तुमच्या आयुष्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही काम करताय त्याचं जे यश मिळणार आहे, ते जे तुमचं गणित आहे ते मिळणार आहे हे नक्की आहे. पण अतिचिकित्सा करू नका. स्वतःला तपासा, स्वतःला प्रोत्साहन द्या. तुम्हाला कोण मदत करू शकतात, दशमामध्ये सहकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची मदत घेण्यामध्ये कुठला कमीपणा नाही. चतुर्थामधला शनी हा सुखाला त्रास देणारा शनी आहे. जरी तो लग्नेश चतुर्थात आला असला ना, आपल्या बॉलिवूडमधली प्रसिद्ध व्यक्ती आहे लग्नेश शनी आहे, तो चतुर्थामध्ये आहे. आता तो चतुर्थामध्ये आहे तर सुखासुखी नाही ना देत तो काही. दशमाकडे बघतो, प्रचंड काम करून घेतो, लॉंग टर्म काम करून घेतो. त्या कामामधून तो सफलता नक्की देतो. पण घरामध्ये सुखानी निवांत आरामात पहुडलाय अशी व्यक्ती नाही. चतुर्थातला शनी सुख लाभू देत नाही. ते लाभण्यासाठी तुम्हाला तसं वागता आलं पाहिजे. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. त्रिकोण स्थान म्हणजे हे लक्ष्मीचं स्थान आहे. त्रिकोण स्थानामधले सगळे ग्रह शुभ असतात, शुभ परिणाम देतात. शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे. त्यामुळे हा इथे शुभ असायला पाहिजे. पण तो स्वतःचा स्वभाव नाही ना सोडत. लिमिटेशन्स हा त्याचा मूळ स्वभाव आहे. संशय घेणं हा स्वभाव आहे. कारण शनी हा संशयी ग्रह आहे. कारण प्रत्येक गोष्ट त्याला परफेक्ट लागते म्हणून तो संशयी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या नातेसंबंधावर, पैशावर, आनंद मिळवण्यावर ताण येतो. पंचमातला शनी हा पंचमातल्या गोष्टींना वेळ लावतो. पंचमात काय दिसतं? पंचमस्थान हे धर्मत्रिकोणातलं स्थान आहे. अग्नितत्वाच्या राशीच्या धर्मत्रिकोणाचं हे स्थान आहे. 1, 5, 9 हे लक्ष्मी स्थान आहे. आणि हे एंटरटेनमेंटचं स्थान आहे, शिक्षणाचं स्थान आहे, संतती सुखाचं स्थान आहे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे आणि पूर्वसंचिताचं स्थान आहे. इथला शनी लॉंग टर्म देणार आहे परिणाम. ताबडतोब परिणाम मिळत नाहीत. शनीचे परिणाम नेहमीच तावून सुलाखून परीक्षा घेतल्याशिवाय नसतात. त्यामुळे अपत्य सुखाला वेळ लागतो, शिक्षणाला वेळ लागतो. पण शनी माणसाला कधीही निराश करत नाही. ही वाक्य पक्क लक्षात ठेवा. त्यामुळे पंचमातला शनी सुद्धा उशिरा का होईना संतती देतो, शिक्षण होतं, सगळ्या गोष्टी पंचमाच्या तो देतो, एंटरटेनमेंट देतो. त्याच्यामुळे मकर आणि कुंभ राशीची किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये पंचमात शनी आहे अशी माणसं वयाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 60 नंतर त्यांच्या मनाप्रमाणे जे काही त्यांना हवं आहे ना ते सगळं करू शकतात. तोपर्यंत त्यांना प्रचंड संघर्ष करायला लागतो. हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. शनीची क्रिएटिव्हिटी ही तावून सुलाखून परीक्षा घेऊन संघर्ष करून कष्ट करून चिकाटी दाखवल्याशिवाय क्रिएटिव्हिटीचं फळ शनी देत नाही. शनी हा शुभ ग्रह नाही.
तो पापग्रह आहे, नैसर्गिक पापग्रह आहे आणि तो लॉंग टर्म काम करणारा ग्रह आहे. त्याची फळ देण्याची पद्धत शेवट आहे. त्याच्यामुळे तो परीक्षा बघतो पण तो देत नाही असं कधीच होत नाही. शनीने अडथळे आणले नाही, शनीने तुमचं लिमिटेशन दाखवलं म्हणून शनीला लोक नावं ठेवतात. तसं नसून तो तुमचं खरं रूप दाखवतो. हे शनीचं खरं रूप आहे. षष्ठ स्थानामधला शनी, षष्ठ स्थान हे शनीचं कारक स्थान आहे. हे त्रिक स्थान आहे, हे उपचय स्थान आहे, हे त्रिषडाय स्थान आहे, हे अर्थ त्रिकोणातलं स्थान आहे. षष्ठ स्थानामध्ये असलेला जो शनी आहे याची दृष्टी अष्टम, द्वादश आणि तृतीय स्थानावर आहे. या तीनही स्थानांमध्ये आणि षष्ठामध्ये सगळीकडे शनी कारक आहे. त्यामुळे षष्ठातला शनी चांगला. अडथळ्याची शर्यत तो कशी जिंकतो बघा. हा अतिशय डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये परफेक्शन असणारा शनी आहे. कारण याचं या षष्ठ स्थानाकडनं काही मागणंच नाही आहे. याला मिळकत नकोच आहे. हा सेवाभावी आहे. मग सेवा द्यायला कसली लिमिटेशन. हा स्वतःच्याकडून सेवा देणारा शनी आहे. आरोग्य, अर्थव्यवहार, भीती या सगळ्यावर परिणाम होतो. जेव्हा षष्ठामध्ये पापग्रह असतात ते बेटर विथ टाइम आहेत उपचय स्थानामुळे. त्यामुळे ते रोग ऋण रिपूतून बाहेर काढतात. म्हणजे काय, आधी दाखवतात ना रोग. षष्ठामध्ये शनी असेल ते पचन संस्थेवर पडणारं स्थान आहे. त्यामुळे माणसाला पोटात गॅसेस होतात. आता गॅसेस होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे ना. मग गॅसेस झाले तर घाबरायचं काय, ते जातातच. त्याच्यावरती परिणाम शनी करतच असतो, त्यातनं बाहेर काढतच असतो. त्याशिवाय षष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपू म्हणजे ऋण म्हणजे कर्जाचं स्थान आहे. षष्ठ स्थान हे कर्जाचं स्थान असल्यामुळे ते आपल्याला शत्रूसारखं वाटतं. माणसाला कर्ज आवडतं का, भीतीचं स्थान आहे ना ते. त्यामुळे ते शत्रूसारखं वाटतं. पण इथे असणारा शनी हा लॉंग टर्म कर्जातून बाहेर काढतो. हळूहळू नक्की बाहेर काढतो. स्वतःच्या अर्थव्यवहारावरती परिणाम होतो. त्यामुळे इथे धीर धरा आणि विश्वास ठेवा हे सांगावं लागतं. शहाणपणा शिकण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी, स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत काम करणारा हा शनी आहे. हा नेहमीच सेवाभावी आहे. पण सेवाभावी आहे म्हणून स्वतःचं सगळं सोडून त्याग करा असं नाही. हा गुरु नव्हे, गुरु त्यागाचा कारक आहे. शनीने त्याग करायचा नाही. जमेल तेवढं काम इतरांसाठी करायचं. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं. कारण षष्ठ स्थान हे अनारोग्याचं पहिलं स्थान आहे. षष्ठ स्थानाचे सगळे परिणाम पहिले आरोग्यासाठी पाहायचे असतात. योग्य दिशेने सगळं काम केलं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, सगळ्या गोष्टी. आता षष्ठातला शनी जो आहे हा 6, 7, 8 अष्टमाकडे बघणार आहे आपण बघितलं आणि स्वतःच्या कारकस्थानाकडे, व्ययाकडे बघणार आहे. त्यामुळे अध्यात्माकडे हा नेतोच, याचं मुख्य कामच आहे ते. पण त्याच्यासाठी तुम्ही एका क्षणात तुम्ही मोक्षाकडे जात नाही ना. त्याच्यासाठी जे आयुष्य जगता ते अडथळ्याची शर्यत असली तरी पॉझिटिव्हली जगा हे यांना सांगावं लागतं. सप्तम स्थानामध्ये शनी असेल तर काय, मुळात सप्तम स्थान हे पश्चिम दिशेचं स्थान आहे. हे निसर्ग कुंडलीप्रमाणे तूळ राशीच्या शुक्राचं स्थान आहे. त्यामुळे शनी इथे उच्चीसारखा आहे. तूळ राशीमध्ये शनी उच्चीचा असतो. मग सप्तम स्थान हे भावात भवम कशाचे, म्हणजे सप्तम स्थानाचे परिणाम बघताना अजून कुठल्या स्थानाचे परिणाम त्याच्याशी संलग्न आहेत तर चतुर्थाचं भावात भवम आहे आणि दशमाचंही भावात भवम आहे. म्हणजे हे स्वतः केंद्रस्थान आहे आणि उरलेल्या दोन्ही केंद्रस्थानाचं हे भावात भवम आहे. लग्नस्थान हे फक्त केंद्रस्थान नाही, ते त्रिकोणस्थान पण आहे. त्यामुळे फक्त 2 केंद्रस्थानं कुठली, चतुर्थ आणि दशम, हे सप्तम स्थान हे दोन्हीचं भावात भवम आहे. त्यामुळे पालकांशी संबंध, आई वडिलांशी संबंध, तुमच्या वरिष्ठांशी किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी संबंध, या सगळ्यामध्ये या सप्तमातला शनी संशयाने बघतो, अतिशय ताण घेतो. बालपणचे मतभेद ते पुढे आणू शकतो. स्वतःचा आत्मविश्वास त्याला जागवता आला पाहिजे. हा लग्नाकडे बघतो सप्तमातला शनी. लग्नस्थान हे आत्मविश्वासाचं स्थान आहे. त्यामुळे या शनीला आत्मविश्वास आहे तुझ्यामध्ये, तो जागव हे शिकवावं लागतं. आणि दुसऱ्याला पण जागा द्या. मी एकटाच सर्वस्व आहे हे नाही आहे, हे लक्षात ठेवा, हे सांगावं लागतं. म्हणजे दुसऱ्या माणसाशी जवळीक आणि आपलं स्वातंत्र्य याच्यावर बॅलन्स ठेवा. दुसऱ्यावर कुरघोडी करू नका, भावनिक खुले राहा, हे सांगावं लागतं. नातेसंबंधांच्या स्थानावर शनीची दृष्टी आहे. कारण चतुर्थ स्थान हे नात्याचं स्थान आहे.
चतुर्थ स्थान हे आईवडिलांच्या नात्याचं स्थान आहे, भाग्यस्थान वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे, त्यामुळे नातेसंबंधाच्या स्थानावरती या शनीची दृष्टी आहे आणि सप्तम हे वैवाहिक संबंधाचं स्थान आहे. त्यामुळे इथे हा शनी जर शुभ असेल तर समजूतदार असतो, शुभ नसेल तर समजूतदारपणा त्याला शिकवावा लागतो. आता आपण बघूया अष्टमस्थानातला शनी. अष्टमस्थान हा स्वतःच्या कारकस्थानातला शनी आहे. शनी हा काळ आहे, म्हणजे तुमच्या आयुष्याची लॉन्जेटिव्हिटी आहे. अष्टमस्थान हे आयुष्य दाखवणारं स्थान आहे, म्हणजे तुमचं मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे. इथून शनी 7व्या दृष्टीने बघतो धनस्थानाकडे, 3ऱ्या दृष्टीने बघतो दशमस्थानाकडे आणि 10व्या दृष्टीने बघतो पंचमस्थानाकडे. स्वतःला दुसऱ्यासमोर प्रेझेंट करायचं आहे. इथे धनस्थान हे कुटुंब आहे, दशमस्थान हे तुमचं कर्मस्थान आहे, म्हणजे तुमचं सहकारी आहेत, आणि पंचमस्थान हे तुमची मुलं आहेत. त्यामुळे इथे मुळातच शनी हा संशयी आहे आणि त्याला तो थोडा शाय ग्रह आहे. शुक्रासारखा तो चमको नाही, शुक्रासारखा स्वतःला पुढे पुढे नेणारा नाही, रवीसारखा लोकांकडनं स्वतःचं कौतुक करून घेणारा नाही, गुरुसारखा कायम उच्च स्थानावरनं आशीर्वाद देणारा नाही, मंगळासारखा तो लीडर नाही, रवीसारखा तो राजा पण नाही. शनी हा आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कैवारी, सेवेचा कारक आहे. त्यामुळे अर्थातच याला नेहमीच दुसऱ्यासमोर येताना थोडीशी मनात स्वतःबद्दल एक किंचित असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे यांना स्वतःमध्ये वाचास्थानाकडे बघताना अष्टमातून बोलण्यामध्ये आत्मविश्वास आणायला पाहिजे. 3ऱ्या दृष्टीने दशमाकडे बघताना कामामध्ये आत्मविश्वास आणायला पाहिजे. स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमीच जास्त काळ द्यावा लागतो. कदाचित आयुष्यात सुरुवातीला चुका होतात, पण पेशन्स ठेवा आणि काम करा, आपोआप गोष्टी सोप्या होतील. मुळात अष्टमस्थान हे मायनस आणि शनी हा नैसर्गिक पापग्रह, त्यामुळे तो प्लस परिणाम देतो हे नक्की आहे. भाग्यस्थानामधला शनी, भाग्यस्थान हे त्रिकोणस्थान आहे, त्रिकोणस्थानातला प्रत्येक ग्रह शुभ परिणाम देतो. या भाग्यस्थानामध्ये भाग्यस्थान हे स्थान आहे रवीचा, म्हणजे वडिलांच्या संस्काराचं आणि गुरुचं. गुरु शनीचा शत्रूही नाही मित्रही नाही, रवी मात्र शनीचा शत्रू आहे. या भाग्यस्थानामध्ये जेव्हा शनी काम करतो तेव्हा त्याचं सगळीकडे असलेला ॲटिट्यूड हा कष्ट करण्याचा आहे. त्याला आयतं काहीही नको असतं आणि आयतं मिळेल तर ते चांगलं नाही, ते परिपूर्ण नाही, माझ्या लायकीचं नाही, असं काहीतरी त्याला वाटत असतं. त्यामुळे आत्मविश्वासाची कसोटी लागते. तृतीय आणि लाभ या 2 स्थानांवर आणि भाग्यातून षष्ठावर त्याची दृष्टी आहे. अर्थात परत स्वतःच्या सगळ्या कारक स्थानांवर तो बघतो, पण बघतो कुठून तर गुरुच्या स्थानातून बघतो. तृतीय आणि लाभ ही दोन्ही भावंडांची स्थानं, तृतीय स्थान धाकटी भावंड, लाभस्थान मोठी भावंड. या दोन्ही भावंडांच्या स्थानामध्ये नात्यामध्ये ताण येतो, कारण नातेसंबंध सांभाळणं हे काम शनीचं नाही आहे. नातेसंबंध सांभाळणे हे काम शुक्राचं आहे. शुक्र नातेसंबंधाचा कारक आहे. चंद्र भावनिक नातेसंबंध सांभाळतो. शनीला नातेसंबंध, शनी हा विरागी ग्रह आहे, तो घरगुती गोष्टीत रमणारा ग्रहच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांशी एक हात अंतरावर ठेवून आपलं आयुष्य वेगळं ठेवतो. वडिलांचे संबंध भावंडांशी चांगले असतील पण तुझ्याशी नाही आहे, त्याचं वैषम्य वाटून घेऊ नको. रादर त्यांना ते संबंध, भाग्यात शनी असलेल्या माणसांना भावंडांशी संबंध चांगले असलेच पाहिजेत असं म्हणणंच नाही आहे. भावंडांवर फक्त तुम्ही ओव्हर पॉवर करायचं नाही, एवढा मात्र एक मंत्र लक्षात घ्या. लाभावरची दृष्टी, शनी हा मुळात दशमेश आहे आणि शनीला कुठलेही ऐहिक लाभ, ऐहिक सुख, पैशाचे लाभ हे अभिप्रेतच नाही आहेत. शनीला अभिप्रेत असणारा लाभ हा आत्मिक आनंदाचा आहे, आपल्या स्वतःच्या उन्नतीचा आहे. षष्ठ स्थानावरची त्याची दृष्टी अष्टमातून भाग्यातून षष्ठावर दृष्टी पडते, तर षष्ठ स्थाने रोग ऋण रिपू म्हणजे कर्जाचं स्थान आहे. एक मात्र गोष्ट होते की तुमची कर्ज लवकर फिटत नाहीत जर भाग्यात शनी असेल तर. आणि तृतीयावरची दृष्टी ही भावंडांच्या एकूणच नात्यामध्ये जरा ताणाची असतेच. याच्यानंतर बघूया दशमस्थानामधला शनी. दशमस्थान हे शनीचं स्वतःचं स्थान, त्याचं स्वतःचं क्षेत्र. इथे तो
स्टॅटससाठी आहे, सहकार्यांसाठी आहे. इथून हे दशमस्थान एक केंद्रस्थान आहे, हे अर्थत्रिकोणाचं स्थान आहे. इथून याची तिसरी दृष्टी व्ययावर, नंतर सातवी दृष्टी चतुर्थावर आणि 10वी दृष्टी सप्तमावर पडते. अर्थात सप्तमावर दृष्टी पडते आणि सप्तमस्थाने त्याचं भावात भवम पण आहे. त्यामुळे कर्मस्थान आणि समाजाशी असलेलं नातं या दोन्ही गोष्टी हातात हात घालून असतात. शिवाय लीगल मॅटर्स, करार, एकूणच न्यायाच्या गोष्टी या शनीच्या अखत्यारीतल्या आहेत. कामत्रिकोणावर याचा परिणाम होतो. वैवाहिक संबंधावर ताण येतो, कारण सप्तम स्थान हे कामत्रिकोणातलं स्थान आहे. आणि इथला शनी हा सप्तम स्थानामध्ये अभिप्रेत काय आहे की लैंगिक भावनिक सुख. शनीला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. शनी हा न्यायाधीश आहे आणि हे कराराचं स्थान आहे. शनी जिथे आहे तिथे लॉंग टर्म परिणाम देतो. त्याच्यामुळे जरी भावनिक सुख शनीला अभिप्रेत नाही, तरी लग्न या कराराचं तो कधीही डायव्होर्सचे परिणाम कधीच देणार नाही. सप्तमातला शनी हा नातं कायम लॉंग टर्म नेतो. ते नातं आहे म्हणून नाही, तो करार आहे म्हणून. भागीदाराची निवड मात्र यांनी नीट केली पाहिजे, कारण तुमच्या आयुष्यामध्ये कामभावनेला स्थान महत्त्वाचं आहे हे त्यांना शिकवावं लागतं. शनी हा कामभावना जाणत नाही, कारण तो कर्माचा कारक आहे. चतुर्थावरची दृष्टी, मुळात मी जे पहिल्यांदा सांगितलं की शनी हा थोडासा शाय ग्रह आहे. त्याला कुठल्याही भावना, ज्या माणसाच्या भावना आहेत त्या भावनांच्या बद्दल त्याला फारशी गती नाही आणि त्या भावनांच्या संबंधीच्या गोष्टी आल्या की त्याला असुरक्षित वाटतं. त्यामुळे सुखस्थानाकडे बघणारा, चतुर्थाकडे बघणारा शनी याला त्या सुखाच्या म्हणजे घरातल्या लोकांच्या नात्याबद्दल थोडी असुरक्षिततेची भावना असते. व्ययस्थानामध्ये त्याची जी दृष्टी आहे ते व्ययस्थान हे स्वर्गाचं स्थान आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या इप्सिताचं स्थान आहे असाच त्याचा ग्रह आहे. आणि दशमातून त्याची तिसरी दृष्टी यावर पडतीये. त्याच्यामुळे खूप प्रयत्न करणं आणि स्वतःच्या आनंदाकडे जाणं, कदाचित परदेशी व्यवहार असू शकतात. ताणाचं आयुष्य हा विसरायला लावतो. त्यामुळे आयुष्य उपभोगण्याचे स्वतःचे मार्ग हे या पद्धतीने शनी शोधतो. दशमातला शनी सप्तमाकडे बघतो म्हणून जोडीदाराच्या नात्यात रोमॅन्टिक नाही. हा व्ययाकडे बघतो म्हणून हा कायम आध्यात्मिकतेला महत्त्व देणार आहे. चतुर्थाकडे बघतो म्हणून ऐहिक सुखामध्ये रममाण होणारच नाही. त्याच्यामुळे दशमातला शनी या सगळ्या गोष्टींमध्ये चढ उतार दाखवतो. स्वतःच्या व्यवसायामध्ये अतिशय सचोटीने चिकाटीने काम करतो आणि त्यामुळे समोरच्या माणसावर त्याचा इम्पॅक्ट असतोच, कारण शनी हा सर्वात मोठा ग्रह आहे आकाराने. त्यामुळे हा जिथे बघतो तिथे, हा जर कुंडलीत शुभ असेल तर त्या स्थानामध्ये ज्या माणसांची रिलेशन्स असतात त्या रिलेशनवरती या शनीचा मोठा प्रभाव असतो. लाभस्थानामधला शनी हे शनीचं स्वतःचं स्थान आहे. कुंभ राशीचं निसर्ग कुंडलीतलं स्थान आहे. कुंभ राशी शनीची मूल त्रिकोण रास आहे आणि दशमातली मकर राशी कर्माची रास आहे आणि लाभातली कुंभ रास ही टँजिबल इनटँजिबल जे काही कर्म माणूस करतो त्यातनं मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची, लाभाची ही रास आहे. ही ह्या लाभस्थानामधनं प्रथम, पंचम आणि अष्टमावरती दृष्टी आहे. प्रथम स्थान आणि पंचम स्थान हे धर्म त्रिकोणाचं स्थान आहे. तुमच्या विश्वासांचं स्थान आहे. जे तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार आहेत, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं शिक्षण याचं स्थान आहे. त्यामुळे लाभातल्या शनीला लग्नावर दृष्टी टाकताना हे लक्षात ठेवावं लागतं की संशयाने बघू नका. तुम्हाला यश मिळायला, तुमचं व्यक्तिमत्व लोकांसमोर यायला वेळ लागणार, कारण तो शनी आहे. शनी लगेच परिणामच देत नाही, पण ठामपणे काम करा. जरा उशिराने का होईना लाभातला शनी यश देणारच आहे. परत हा तिथून अष्टमावर बघतोय. अष्टमस्थान त्याचं कारक स्थान आहे, पण हे क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे, हे त्रिक स्थान आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आणि लाभातनं जाणारा शनी कुठल्याही स्थानामध्ये माणसाला निराश करत नाही, तो अंतिम त्याचं फळ देतोच. त्यामुळे नेटाने काम करत राहा, फळ मिळणार, लाभ होणार हे नक्की आहे. द्वादश स्थानामधला शनी, द्वादश स्थान हे शनीचं कारक स्थान आहे. द्वादश स्थान हे तोटे, जेल, आयसोलेशन, परदेश आणि आध्यात्मिक गोष्टी अशांचं स्थान आहे.
लांबच्या ह्या द्वादशातनं जी शनीची दृष्टी आहे ही 10वी दृष्टी आहे भाग्यस्थानावर, 3री दृष्टी आहे धनस्थानावर आणि 7वी दृष्टी आहे 6ष्ठ स्थानावर. यातलं 6ष्ठ स्थान आणि द्वादश स्थान हे दोन्ही शनीची कारक स्थान आहेत. भाग्यस्थान हे त्रिकोण स्थान आहे आणि धनस्थान हे मारक स्थान आहे. लांबचा प्रवास भाग्यात बघताना लांबचा प्रवास, परदेश प्रवास हे शनी दाखवतो. अर्थात शनीला प्रवासाची आवड नाही. शनी हा प्रवासाचा कारकच नाही. प्रवासाचा कारक आहे चंद्र, लांबच्या प्रवासाचा कारक आहे गुरु आणि शुक्र आहे चांगल्या वाहनाचा कारक. त्यामुळे शनीचा प्रवास या गोष्टीशी फारसा संबंध नाही आहे. इथे नियोजन चांगलं करतो. फक्त इथे भाग्याकडे बघणारा शनी हा मुळात आध्यात्मिक असल्यामुळे अध्यात्माची आवड त्याला असते. पण इथे त्रिकोण स्थानाकडे हा बघतो, याचा स्वभाव संशयी आहे. त्याच्यामुळे नक्की आपण जे शिक्षण घेतलंय, नक्की आपल्या गुरूंनी जे संस्कार केलेत ते योग्य आहेत का? आपण आता द्वादश स्थानात म्हणजे मोक्ष स्थानामधला शनी आहे, तर आपल्याला जे इप्सित आहे, आपल्याला जे स्वतःची ओळख करून घ्यायची हे या शिक्षणातून मिळणार का? अशा फुकाची त्यांना शंका असतात, भीती असते. आरोग्यपूर्ण आणि योग्य तेवढी आर्थिक सुबत्ता मिळवून यश, ज्याला श्रद्धा जिथे ठेवायची. आता हा जर धनस्थानाकडे बघतोय तर आर्थिक सुबत्तेकडे बघतोय, भाग्यस्थानाकडे बघतोय तर नशिबाकडे आणि आध्यात्मिक गोष्टी किंवा वडिलांचे संस्कार किंवा तुमचे गुरुजन यांच्याविषयी असलेला आदर ह्याची ही स्थानं आहेत. तर इथे तुमची श्रद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे. योग्य तेवढी आर्थिक सुबत्ता तुम्हाला मिळते. शनी कधीही माणसाला निराश करत नाही. धनस्थानावरची दृष्टी ही बचतीसाठी आहे, त्यामुळे बचत करा असं हा शनी सांगतो. अर्थात द्वादश स्थानामधला शनी हा परदेशी व्यवहारामध्ये चांगला, तो कुंडलीमध्ये कसा आहे हे महत्त्वाचं आहे. आपण आत्तापर्यंत जे प्रत्येक स्थानामधला शनी पाहिला, याच्यात आधी एक बेस गोष्ट लक्षात घ्या की शनी हा निसर्ग कुंडलीप्रमाणे दशमाचा आणि एकादशाचा स्वामी आहे आणि सप्तमाच्या तुळ राशीत तो उच्चीचा असतो. शनी हा कार्मिक ग्रह आहे, तो स्टॅटसचा ग्रह आहे. ऐहिक गोष्टींच्या सुखाबरोबरच तो त्याच्या मॅच्युरिटीनंतर मुळात आत्मिक समाधानाकडे जाणारा ग्रह आहे. तुमच्या कुंडलीमधला शनी कुठल्या स्थानात आहे ते पाहिल्यानंतर तो तुमच्या लग्न कुंडलीप्रमाणे, जेव्हा आपण अकारक आणि कारक ग्रह हे बघितलेले आहेत, त्यामुळे तुमच्या कुंडलीचं लग्न हे शनीला कारक ग्रह ठरवतं का अकारक ग्रह ठरवतं, यावरून बेसिकच प्रश्न शनी कसे परिणाम देईल हे दिसतं. आणि फक्त कुंडलीतले ग्रह परिणाम करतात का? नाही. कुंडलीत असलेले ग्रह हा तुमच्या जन्माच्या वेळेचा आरसा आहे. ते आयुष्यभर तुमचं आयुष्य पुढे जाते तसे ते सगळे ग्रह सतत भ्रमण करतायत. त्यामुळे गोचरीचे ग्रह हे तुमच्या आयुष्यात प्रगतीला कारणीभूत असतात, नुसते कुंडलीतले नाही. आपण आता कुंडलीतले ग्रह बघतोय, या स्थानानंतर आपण प्रत्येक राशीतला शनी बघू. पण गोचरीने शनी कशी फळं देईल, आत्ता गोचर कुठे आहे म्हणजे आत्ता शनी कुठल्या राशीत आहे, तिथून प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये तो वेगळ्या स्थानात बघणार आहे, त्याच राशीमधला शनी. पण लग्न प्रत्येकाचं वेगळं आहे, त्यामुळे वेगवेगळ्या स्थानात त्याच्या दृष्टी असणार आहेत. त्यामुळे आपण पुढे जाऊन कालांतराने आपण गोचरीचा शनी कुणाला कसं फळ देणार आहे हे 12ही लग्नाच्या कुंडल्यांमध्ये 12ही राशींमध्ये बघणार आहोत. माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा मी प्रयत्न करते, कारण सगळे ग्रह हे आपले मित्र आहेत. आपल्या घरातल्या माणसांसारखं आपण त्यांना ट्रीट करतो. त्यामुळे हे अतिशय इंटरेस्टिंग आहे. माझा चॅनल बघत राहा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.